नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज एखाद्या दिलेल्या फंक्शन एफ ऑफ एक्सची 0 to L या इंटरवल कशी कॅल्क्युलेट करायची. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. हे बोर्ड एक्झाम मध्ये हमखास विचारलं जातं. सो बघूया एक असं एक्झाम्पल जे आपण ऑलरेडी बोर्ड एक्झाम मध्ये आलेलं आहे आणि आता ते आपण सोडवणार आहे. बघा कुठला क्वेश्चन आपल्याला विचारलाय एक्झाम मध्ये. क्वेश्चन नीट वाचा काय विचारलंय. बघा काय विचारलं आपल्याला, फाइंड हाफ रेंज कोसाइन सिरीज. आता इथं आपल्याला काय करायची आहे, हाफ रेंज कोसाइन सिरीज कॅल्क्युलेट करायची आहे. कोणाची? दिलेल्या फंक्शन एफ ऑफ एक्सची. कुठलं फंक्शन दिलंय? एक्स स्क्वेअर मायनस 2 इन दी इंटरवल. काय आहे रेंज? 0 to 2 या रेंज मधली एक्स स्क्वेअर मायनस 2 या फंक्शनची हाफ रेंज कोसाइन सिरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. हे एक्झाम्पल विंटर 24 मध्ये 6 मार्कासाठी विचारलेलं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याचा खूप फायदा होईल. सो पहिल्या स्टेपला आपण काय करतो, कुठलीही फुरियर सिरीज कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिलेलं फंक्शन लिहून घेतो. कुठलं फंक्शन दिलंय आपल्याला? एक्स स्क्वेअर मायनस 2. काय करायचं आहे, याची हाफ रेंज कोसाइन सिरीज शोधायची आहे. कुठल्या इंटरवल मध्ये? 0 to 2. ठीक आहे. मग आता ज्यावेळी पण आपला इंटरवल नंबरच्या फॉर्म मध्ये 0 to 2, 0 to 3, 0 to 4, तर आपल्याला एल ची व्हॅल्यू शोधावी लागते. मग आता बघा जी आपली सिरीज आहे ती हाफ रेंज आहे. मग ज्यावेळी पण हाफ रेंज सिरीज येईल, कोसाइन असू दे किंवा साइन असू दे, एल ची व्हॅल्यू काय घ्यायची? दिलेल्या इंटरवलचा अप्पर लिमिट म्हणजे आपला एल ची व्हॅल्यू असणार आहे. मग बघा दिलेल्या इंटरवल मध्ये अप्पर लिमिट काय आहे? 2 आहे. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये एल ची व्हॅल्यू काय असणार? 2. ठीक आहे. हे जर फक्त फाइंड दी फुरियर सिरीज म्हटलं असतं, फाइंड दी फुरियर सिरीज, तर एल ची व्हॅल्यू काय घेतली असती मी? जो अप्पर लिमिट आहे त्याचा हाफ, म्हणजे 2 चा हाफ किती? 1. हे लक्षात ठेवा. हा बेसिक डिफरन्स आहे फुरियर सिरीज आणि हाफ रेंज कोसाइन किंवा साइन सिरीज मध्ये. ठीक आहे. हाफ रेंज आलं की एल म्हणजे काय घ्यायचं? दिलेल्या इंटरवलचा अप्पर लिमिट. ठीक आहे. ओके, एल ची व्हॅल्यू मिळाली. आता काय करूया आपण? फॉर्म्युला लिहूया हाफ रेंज कोसाइन सिरीजचा. आता हाफ रेंज कोसाइन सिरीजचा फॉर्म्युला कुठेपर्यंत लिहायचा? एन पर्यंत, कॉस एन एक्स पर्यंत. जिथं जिथं पर्यंत कॉसची टर्म आहे तिथपर्यंत आपण तो फॉर्म्युला लिहिणार. इथं नावच आहे हाफ रेंज कोसाइन सिरीज. जर हाफ रेंज साइन सिरीज आलं तर फक्त साइनची टर्म असणारा फुरियर सिरीजची लिहायचा. ठीक आहे. मग आता काय येणार सांगा फॉर्म्युला? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू फुरियर सिरीज हा 3 कोइफिशियंटने बनलेला असतो, ए नॉट, ए एन आणि बी एन. मग ज्यावेळी पण हाफ रेंज कोसाइन सिरीज येईल त्यावेळी bn हा 0 असतो. हे लक्षात ठेवा. ओके. आणि ज्यावेळी साइन सिरीज येईल त्यावेळी bn सोडून बाकीचे दोन्ही 0, म्हणजे कोण? ए नॉट आणि an या दोघांची व्हॅल्यू काय असते? 0 असते. ठीक आहे. ओके. मग बघा आता काय येणार फॉर्म्युला? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, पहिला कुठला फुरियर कोएफिशियंट लिहिणार? ए नॉट. कोणासोबत? डिवायडेड बाय 2 सोबत. प्लस नंतर समेशन एन इक्वल टू 1 to इन्फिनिटी. आता कुठला फुरियर कोएफिशियंट लिहायचा? an. कोणासोबत? कॉस सोबत. पण काय असतो, ज्यावेळी पण इंटरवल नंबरच्या फॉर्म मध्ये असेल तर कॉस कोणासोबत लिहायचा? एन पाय एक्स बाय एल सोबत. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी या टॉपिक मध्ये काही अवघड नाही. आणि जर इंटरवल 0 to पाय मध्ये असेल किंवा पायच्या फॉर्म मध्ये असेल तर कॉस सोबत काय लिहायचं? फक्त एन एक्स. काय लिहायचं? एन एक्स. हे बेसिक डिफरन्स लक्षात आले तर फोरियर सिरीज मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता आपला इंटरवल जो आहे तो नंबर फॉर्म मध्ये आहे. सो काय लिहिणार मी? एन कोणासोबत लिहिणार? कॉस एन पाय एक्स बाय एल सोबत. मग आता आपल्याला एल ची व्हॅल्यू माहिती आहे, सबस्टिट्यूट करूया. काय एल ची व्हॅल्यू? 2. सो काय येणार? समेशन एन इक्वल टू 1 to इन्फिनिटी एन कॉस एन पाय एक्स बाय 2. ठीक आहे. आणि या केसमध्ये हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज मध्ये bn 0 असतो. सो लास्टची टर्म येणार नाही. ठीक आहे. सो ही आपली काय आहे? फॉर्म्युला आहे हाफ रेंज कोसाइन सिरीजचा. मग आता ही सोडवायची असेल तर कोणाची व्हॅल्यू शोधायला पाहिजे? ए नॉट आणि ए एन ची. मग पहिला ए नॉट ची व्हॅल्यू शोधूया. ए नॉट आणि ए एन किंवा बी एन हे फुरियर कोइफिशियंट लिहायचे असतील हाफ रेंज मध्ये तर आपण कुठला कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो? 2 बाय एल. हे लक्षात ठेवा ऑलवेज. ज्यावेळी पण हाफ रेंज
किंवा इवन ऑड फंक्शन येतील त्यावेळी कुठला कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा 2/L आणि रेग्युलर फुरियर सिरीज आली तर कुठला कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा 1/L. ठीक आहे. आता ए नॉट म्हणजे कोणाचं इंटिग्रेशन घेतो एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन ओव्हर दी गिवन इंटिग्रल. ओके, सो गिवन इंटरवल सॉरी. सो ए नॉट 2/L, L ची व्हॅल्यू काय 2 आहे, सबस्टिट्यूट करतो. नंतर काय करतो आपण इंटिग्रेशन घेतो ओव्हर दी लिमिट 0 to L dx, पण L ची व्हॅल्यू आपले काय 2 आहे. सो जो काय इंटरवल दिलाय त्याच्यावरती आपण इंटिग्रेट करणार 0 to 2 dx. कोण इंटिग्रेट करणार एफ ऑफ एक्स. काय आहे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू x² - 2. हा आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे दिलेल्या लिमिट 0 to 2 वरती. ठीक आहे. हा मग एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहितो x² - 2. ऍडिशन सबट्रॅक्शनच्या टर्म ऑलवेज ब्रॅकेट मध्ये लिहायच्या. ठीक आहे. आता हे सिंपल इंटिग्रेशन सोडवलं की मला ए नॉट ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो ए नॉट इज इक्वल्स टू 2/2 काय होणार कॅन्सल होणार, म्हणजे 1 आलं. हे नाही लिहिलं तर चालेल. आता इंटिग्रेशन मध्ये काय दिसतंय सबट्रॅक्शन दिसते दोन टर्मची. मग काय करतो आपण प्रत्येक टर्मचे इंटिग्रेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करतो ब्रॅकेटमध्ये. मग आता पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं x². कुठलं फंक्शन आहे हे पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय x⁻n असेल तर काय लिहितो आपण x⁻n + 1 डिवायडेड बाय n+1. काय सिंपल इंटिग्रेशन जी काही पॉवर आहे त्याच्यामध्ये +1 करायचं आहे. सो x² चं इंटिग्रेशन काय येणार x⁻² + 1 3 आणि डिवाइड करा त्यानेच 3 मायनस. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे 2 हा काय आहे कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट कारण याच्यामध्ये x नाही. ठीक आहे. मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन x सोबत काय असतं कॉन्स्टंट इंटू x + c. सो 2 या कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय येणार 2 × x. ठीक आहे. k चं इंटिग्रेशन काय kx. सो 2 चं इंटिग्रेशन काय 2x. सो बघा इंटिग्रेशन घेऊन झालं दिलेल्या फंक्शनचं. सो काय करायचं जे काय आन्सर आले जे काय इंटिग्रेशन आले ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन मध्ये लिहा. काय लिमिट ऑफ इंटिग्रेशन 0 to 2, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2. आता काय करायचं या ए नॉट मध्ये या आन्सर मध्ये पहिल्यांदा काय करायचं जिथं जिथं x आहे तिथं तिथं अप्पर लिमिट 2 सबस्टिट्यूट करूया. ओके. मग काय होतं बघा x च्या जागी जर 2 लिहिला तर काय होणार 2³ म्हणजे किती 8 डिवायडेड बाय 3 मायनस इथं 2 सबस्टिट्यूट केला तर 2 × 2 किती येणार 4. ठीक आहे. हा पहिल्यांदा काय केलं त्या आन्सर मध्ये जिथं जिथं x होता तिथं अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केला. आता काय करायचं मायनस सेम त्याच आन्सर मध्ये आता काय करायचं जिथं जिथं x आहे तिथं तिथं लोअर लिमिट 0 सबस्टिट्यूट करूया. हा मग काय येणार 0 जर सबस्टिट्यूट केला x च्या जागी तर 0^3 0 डिवाइड बाय 3 0 ला कशाने डिवाइड करा आन्सर काय येतं 0 मायनस 2 × 0 0. ठीक आहे. ओके. सो ए नॉट इक्वल टू आता हे फायनल कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करून आन्सर लिहू शकता. आता हे लोअर लिमिट जर तुम्ही बघितलं 0 - 0 म्हणजे 0 म्हणजेच आन्सर काय येणार आहे हे लोअर लिमिट 0. सो नाही लिहिलं तरी चालेल फक्त अप्पर लिमिट सोडवा कॅल्क्युलेटर वापरून. 8/3 - 4 किती असतं -4/3. तिरकस गुणाकार करतो आपण 8 × 1 8 मायनस 4 × 3 12 आणि डिवायडेड बाय 3 × 1 3. सो 8 - 12 म्हणजे किती -4 डिवायडेड बाय 3. डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरा आणि आन्सर लिहून टाका. सो ए नॉट पहिला फुरियर कोइफिशियंट आपल्याला मिळाला. काय आली त्याची व्हॅल्यू -4/3. आता काय कॅल्क्युलेट करायचं an. आता पहिला an चा फॉर्म्युला लिहूया. मी मग सांगितलं कुठलं कॉन्स्टंट बाहेर घ्यायचं 2/L. ज्यावेळी पण हाफ रेंज कोसाइन साइन सिरीज किंवा इवन ऑड फंक्शन असेल त्यावेळी कुठला कॉन्स्टंट बाहेर लिहायचा 2/L. L ची व्हॅल्यू काय आहे आपल्या या एक्झाम्पल मध्ये 2. सो काय येणार आहे 2/2. नंतर इंटिग्रेशन घ्यायचं ओव्हर दी लिमिट्स दिलेल्या लिमिट्स वरती इंटिग्रेशन घ्यायचं. काय लिमिट 0 to 2. ठीक आहे. आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं एफ ऑफ एक्सचं. दरवेळी कुठलाही फुरियर कोइफिशियंट असू दे एफ ऑफ एक्सच इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ए नॉट मध्ये फक्त एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन. एन मध्ये एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं कॉस सोबत. ठीक आहे. हा मग काय असतो फॉर्म्युला cos nπx/L. ठीक आहे. आता दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत सबस्टिट्यूट करूया. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय x² - 2 आणि L च्या जागी काय लिहिणार 2. सो x² - 2 कोणासोबत इंटिग्रेट करणार cos nπx/2 सोबत. ठीक आहे. हे जर सोडवलं
तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, फुरियर कोएफिशियंट an ची. म्हणजे इथं बघा 2/2 काय होतं, कॅन्सल होतं. म्हणजे हे इंटिग्रेशन आपल्याला फक्त सोडवायचं आहे. सिंपल इंटिग्रेशन आहे. याच्या व्हिडिओमध्ये पण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण हे सोडवलेलं आहे. x² - 2 हे कुठलं फंक्शन आहे, अल्जेब्राइक फंक्शन आहे. आणि cos nπx/2 हे कुठलं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग ज्यावेळी पण इंटिग्रेशन मध्ये अल्जेब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची मल्टिप्लिकेशन येईल त्यावेळी ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपण ऑलवेज कुठला रूल यूज करतो, जनरलाइज्ड बाय पार्ट्स रूल यूज करतो. काय आहे तो रूल, एकदम सिंपल. पहिलं फंक्शन आहे तसं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. हे जमलं की पुढं काहीही अवघड नाही. आता साइन अल्टरनेट करायचं, पहिल्याचं प्लस होतो, दुसऱ्याचं मायनस. आता काय करणार मी, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस नंतर प्लस, परत तेच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, प्लस नंतर मायनस, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. कधीपर्यंत हे करत जायचं, जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर कंटिन्यू करायची आहे. ठीक आहे, ओके. आता हा मग जनरलाइज बाय पार्ट्स रूल अप्लाय करूया. सो an इक्वल टू, इथं 2/2 कॅन्सल झाला म्हणजे काही कॉन्स्टंट बाहेर असणार नाही. जो काही बाय पार्ट्स रूल आहे तुम्ही ब्रॅकेटमध्ये अप्लाय करतो. पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट फंक्शन आहे तसं. कुठलं आहे फर्स्ट फंक्शन, x² - 2 आहे तसा, इनटू काय घ्यायचंय, दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे cos nπx/2 चं इंटिग्रेशन घ्यायचंय. मग आठवा फॉर्म्युला स्टँडर्ड 12 मध्ये आपण स्टडी केलेला, cos nx चं इंटिग्रेशन काय असतं, sin nx अपॉन x चा कोएफिशियंट n. मग आपल्या या cos चं इंटिग्रेशन काय येणार, sin nπx/2. cos nx असेल तर काय लिहिलंय, sin nx. मग cos nπx/2 असेल तर काय लिहिणार इंटिग्रेशन, sin nπx/2. आणि त्याला डिवाइड करायला विसरायचं नाही, कशाने, x च्या कोएफिशियंटने. काय x चा कोएफिशियंट, nπ/2. ठीक आहे, नंतर मायनस. आता काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, पहिला सबट्रॅक्शन आहे, सो प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. x² चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2x मायनस 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. x² - 2 चं डेरिव्हेटिव्ह झालं. आता काय करायचं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन घेत असताना कॉन्स्टंट बाहेर लिहा. कुठला आहे कॉन्स्टंट, डिवायडेड बाय n/2. हा कसा मी आयडेंटिफाय केला, ज्याच्यामध्ये x नाही तो कॉन्स्टंट. सो कुठला आहे अशी टर्म, डिवायडेड बाय nπ/2. हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि मग जे फंक्शन आहे, कुठलं फंक्शन आहे आता, sin nπx/2 हे फंक्शन आहे, याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. काय असतं फॉर्म्युला, इकडे बघा, कॉसचं इंटिग्रेशन साइन, मग साइनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस nx, आणि त्याला डिवाइड करा एक्सच्या कोएफिशियंटने. मग सांगा या साइनचं इंटिग्रेशन काय येणार, साइन nx मायनस कॉस nx डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट. मग साइन nπx/2 चं काय येणार, मायनस कॉस nπx/2, आणि त्याला डिवाइड कशाने करायचं, एक्सच्या कोएफिशियंट. काय आहे तो, nπ/2. मग आता बघा, डिनॉमिनेटरला ऑलरेडी एक nπ/2 होता आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेतल्यानंतर परत एक nπ/2 आला. मग nπ/2 इंटू nπ/2 म्हणजे काय, n² π² डिवायडेड बाय 2². ठीक आहे, nπ/2 इंटू nπ/2 म्हणजे काय, n² π² 2². ठीक आहे, अजून बाय पार्ट्स रूल संपलेला नाही. मायनस नंतर पुढची टर्म काय, प्लस. काय करायचं, परत पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सांगा 2x चं डेरिव्हेटिव्ह, kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं, सो 2x चं डेरिव्हेटिव्ह 2, मायनस 0 चं डेरिव्हेटिव्ह 0, सो नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेऊया. मग इंटिग्रेशन घेताना पहिला परत कॉन्स्टंट बाहेर लिहायचा. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेत असताना ऑलवेज लक्षात ठेवायचं, जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचा. आता आपण इंटिग्रेशन सोडवायला लागलोय, सो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया. कुठला आहे कॉन्स्टंट, मायनस अपॉन n² π² 2². हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि मग फंक्शनचं इंटिग्रेशन, कुठलं फंक्शन आहे, cos nπx/2. मग काय बघा फॉर्म्युला इकडे, cos nx चं इंटिग्रेशन sin nx अपॉन n. मग cos nπx/2 चं इंटिग्रेशन काय येणार, sin nπx/2 आणि अपॉन x चा कोएफिशियंट. काय x चा कोएफिशियंट, nπ/2. ठीक आहे, परत मगासारखं डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय होईल. n² π² 2² इंटू nπ/2 म्हणजे काय होणार, n³ π³ 2³. ठीक आहे, nπ/2.
2 3 वेळा आला म्हणून n क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. ओके, पुढे प्लस नंतर मायनस 2 कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. सो डेरिव्हेटिव्ह 0 आलं, प्रोसिजर थांबवा, पुढे सोडवायचं नाही. इथं आपला जनरलाइज बाय पार्ट्स रूल संपला. मग काय करायचं, जे काही आन्सर आलंय ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन मध्ये लिहा. काय आहेत लिमिट ऑफ इंटिग्रेशन? 0 to 2. सो लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 2. ठीक आहे, आता हे लिमिट्स या पूर्ण आन्सर मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत. पहिला कुठलं लिमिट सबस्टिट्यूट करायचं? अप्पर लिमिट 2. कोणाच्या जागी? एक्सच्या जागी. जिथं जिथं एक्स आहे आन्सर मध्ये तिथं तिथं अप्पर लिमिट 2 लिहूया. ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित लिहा. काय येणार बघा, मग पहिल्यांदा एक्सच्या जागी इथं 2 लिहिला तर 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2. ठीक आहे, नंतर इनटू, तर साइन मध्ये एक्सच्या जागी 2 लिहायचं आहे. सो काय होणार, 2 आणि 2 कॅन्सल होणार, म्हणजे फक्त काय राहणार, साइन एन पाय आणि डिवायडेड बाय एन पाय बाय 2 आहे तसा. ठीक आहे, आता इथे हे मायनस मायनस पहिला साइन सोडवून घ्यायचे, मायनस मायनस प्लस आणि 2 इंटू 2 4. ठीक आहे, आता कॉस मध्ये एक्सच्या जागी 2 लिहिला तर परत काय होतंय, 2 2 कॅन्सल होतंय, म्हणजे काय राहणार, कॉस एन पाय आणि डिवायडेड बाय काय राहणार, एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर, पण 2 स्क्वेअर म्हणजे काय 4. सो एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, परत आता तिसऱ्या टर्म मध्ये एक्सच्या जागी 2 लिहायचा, पहिला साइन सोडवून घ्या, प्लस मायनस काय मायनस 2. साइन मध्ये एक्सच्या जागी 2 लिहिला तर परत 2 आणि 2 कॅन्सल झाला, म्हणजे काय ना साइन एन पाय आणि डिवायडेड बाय एन क्यूब पाय क्यूब बाय 2 क्यूब. 2 क्यूब म्हणजे किती, 8. ठीक आहे, ओके, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं. आता काय करायचं, मायनस सेम त्याच आन्सर मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं लोअर लिमिट 0 लिहूया. ओके, सो केअरफुली सोडवा, सिंपल कॅल्क्युलेशन्स असतात 0 चे. बघा मग काय होणार, 0 स्क्वेअर म्हणजे 0 आणि मायनस 2, 0 मायनस 2 म्हणजे काय मायनस 2. ठीक आहे, इनटू साइन एन पाय 0, 0 इंटू एन पाय म्हणजे 0 आणि डिवाइड बाय 2 केला तरी 0च येणार. सो काय येणार, साइन 0 डिवायडेड बाय एन पाय बाय 2. ठीक आहे, परत साइन सोडवा, पहिला मायनस मायनस प्लस, आता एक्सच्या जागी 0 लिहिला, 2 इंटू 0 0 आणि जर 0 कॉसला मल्टिप्लाय केला तरी काय आन्सर येणार 0. सो सेकंड टर्म काय होते, 0 होते. ठीक आहे, 0 होणाऱ्या टर्म जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, 0 होणाऱ्या टर्म डायरेक्ट 0 लिहून ठेवायच्या. ठीक आहे, लास्ट प्लस मायनस मायनस 2 इंटू साइन एन पाय इंटू 0 म्हणजे 0 डिवायडेड बाय एन क्यूब पाय क्यूब बाय 8. 2 क्यूब म्हणजे 8. सो अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं. एकदम सिंपल, काहीही अवघड नाही. मग आता फॉर्म्युले वापरायचे. साइन एन पायचा फॉर्म्युला 0, कॉस एन पायचा फॉर्म्युला -1/n. हे फॉर्म्युले तोंडपाठ करून ठेवा. साइनचे काही तुम्हाला पाठ करायला लागत नाही. साइनची टर्म फुरियर सिरीज मध्ये दिसली की त्याचं आन्सर असतं 0. फक्त कॉसच्या टर्म केअरफुली सोडवा. कॉस एन पाय असेल तर काय लिहायचं तिथं, -1/n. ठीक आहे, कॉसच्या टर्म केअरफुली सोडवायच्या, बाकी साइनच्या टर्म या 0च असणार. आणि काय राहिलं, साइन 0. साइन 0 मी आताच सांगितलं काय असणार, 0. ठीक आहे, सबस्टिट्यूट करूया, काय येतं बघू, an. सो an इक्वल टू, बघा 4 मायनस 2 म्हणजे 2. आता हे मी सोडवत बसणार नाही, का, कारण मला माहिती आहे साइन एन पायचा आन्सर काय आहे, 0 आहे. आणि 0 इंटू एनिथिंग डिवाइड बाय एनिथिंग काय असतं, 0. सो पहिली टर्म 0 झाली, प्लस 4. आता ही कॉसची टर्म आहे म्हणून व्यवस्थित सोडवायची. साइनची टर्म 0, इथं साइनची टर्म आहे म्हणजे ही 0 होणार, ही पण साइनची टर्म आहे म्हणजे 0 होणार, ही पण साइनची टर्म आहे म्हणजे 0, ही पण साइनची टर्म आहे म्हणजे 0. फक्त आपल्याला ही एवढीच टर्म सिम्प्लिफाय करायची आहे. ही सिम्प्लिफाय केली की मला कोणाची व्हॅल्यू मिळणार, an ची व्हॅल्यू. सो बघा इतकं सिंपल असतं. ओके, फक्त केअरफुली सोडवा. ओके, 4 आहे तसा. आता बघा एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4, डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन आला तर आपण काय करत असतो, तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. मग एन स्क्वेअर पाय स्क्वेअर बाय 4 चा रिव्हर्स काय, 4 अपॉन एन स्क्वेअर पाय स्क्वेअर. ठीक आहे, आणि इंटू आता काय राहिलं, कॉस एन पाय. काय कॉस एन पायची व्हॅल्यू -1/n. पुढे मायनस साइन एन पाय म्हणजे काय, 0 आणि 0 इंटू एनिथिंग काय असतं, 0. ठीक आहे, तिसरी टर्म काय झाली, 0. पुढे मायनस, आता ब्रॅकेट मध्ये परत साइन 0 म्हणजे काय, 0, 0 इंटू एनिथिंग 0, प्लस हा 0च आहे, मायनस
साइन 0 म्हणजे 0, 0 इंटू एनिथिंग 0. सो लोअर लिमिट परत बघा काय झालं, 0 झालं. म्हणजे लोअर लिमिट आपल्याला काहीही सोडवायला लागणार नाही, कारण याचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. फक्त अप्पर लिमिट सोडवूया. an इक्वल टू, हा पण 0 आहे म्हणजे हे पण सोडवायची काही गरज नाही, हा पण 0 आहे, हे पण सोडवायची काही गरज नाही. म्हणजे ही फक्त मधली टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. हा बघा काय येणार, ज्यांची मल्टिप्लिकेशन होते ते कम्प्लीट करा. 4 इंटू 4 किती, 16, डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर डिनॉमिनेटरला, आणि इंटू काय राहिलं, -1/n. सो हा काय आहे आपला an आहे. ठीक आहे, सो an पण मिळाला. आता काय करूया आपण, लास्ट स्टेप, a0 आणि an हे दोन्ही फुरियर कोएफिशिएंट कुठे सबस्टिट्यूट करायचे, इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे मला काय मिळेल, दिलेल्या फंक्शन x²-2 ची हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज मिळेल. सो इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बघा f ऑफ x, पहिला f ऑफ x ची व्हॅल्यू काय, x²-2 इक्वल टू a0, काय a0 ची व्हॅल्यू -4/3, आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं आहे. सो हे विसरायचं नाही, बरेच विद्यार्थी विसरतात, a0 लिहितात आणि सोडून देतात. a0 नंतर डिवाइडेड बाय 2 लिहायचं. a0 काय आला, a0 ची व्हॅल्यू काय आपली -4/3, आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. किंवा अल्टरनेटिव्ह मॅथ्स मध्ये आपण कसं लिहितो, ते 2 ने डिवाइड करायचं असेल, अल्टरनेटिव्ह कसं लिहितो, इंटू 1/2. ठीक आहे, ओके. पुढे प्लस समेशन n इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an ची व्हॅल्यू काय बघा आता, 16/n² पाय स्क्वेअर इंटू -1/n, आणि इंटू काय राहिलं, cos n पाय x/2. जो काय an आलाय त्याला कशाने मल्टिप्लाय करा, cos n पाय x/2 ने. ठीक आहे, सो आपल्याला आपली हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज मिळाली. फक्त आता याच्यामध्ये काही सिम्प्लिफाय होत असेल तर ते सिम्प्लिफिकेशन्स करूया. लेफ्टला आहे तसं x²-2. हा, तर राईटच्या पहिल्या टर्म मध्ये बघा 2 चा भाग जातो, बेके बे, बेदुने 4. सो काय आलं मग, लेफ्टला राईटला सॉरी, -2/3 प्लस, आता समेशन सोडवायचे. समेशन मध्ये काय करायचं, जे कॉन्स्टंट टर्म आहेत त्या समेशनच्या बाहेर लिहायच्या. आता कॉन्स्टंट टर्म समेशन मधले आयडेंटिफाय कशा करायचं, ज्याच्यामध्ये n नाही त्या कॉन्स्टंट टर्म. मग कुठल्या आहेत, मी हायलाइट केलेत बघा, 16/π², हे कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर लिहा. मग समेशन मध्ये काय राहणार, 16/π² बाहेर गेला म्हणजे काय राहणार, 1/n², पहिला -1/n आणि cos n पाय x/2. सो ही आपली काय आहे, रिक्वायर्ड हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज आहे दिलेल्या इंटरवल 0 to 2 मध्ये. सो बघा इतकं सिंपल एक्झाम्पल आहे जे 6 मार्क साठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं. महत्वाचं काय आहे, तुम्हाला यायला पाहिजे जनरलाइज बाय पार्ट्स रूल, कॉस आणि साइनचं इंटिग्रेशन. बाकी काहीही याच्यामध्ये अवघड नाहीये. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल हाफ रेंज कोसाइन सिरीज कुठल्याही फंक्शनची दिलेल्या इंटरवल वरती कशी कॅल्क्युलेट करायची. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.